श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल आणि आजचा तुमचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर चला, आज होता बुधवार आणि आज मला कामावरती जायचं होतं आणि सकाळ सकाळी जेवण करून झालं आणि 5-10 मिनटं मी हे गेल्यानंतर अशीच खुर्चीत बसल्यानंतर ही आत पळत आली आणि किरकिर किड्याचा आवाज बघा, मी इथं म्यूट केलेलं नाही तुम्हाला ऐकायलासाठी. आता हे म्हणतात की मांजर ॲक्टिव्ह नाही आणि ते असं शांत आहे, पण त्या किरकिर किड्याच्या आवाजानं ते एवढं म्हणजे बेचैन झालेलं होतं. इकडं बघ तिकडं बघ, देवाऱ्याच्या खाली, फ्रीजच्या पाठीमागं, हातरुणाच्या तिथं, म्हणजे त्याला समजत नव्हतं नेमकं हे काय वरडाले वाजाले आणि ते काय आहे ते बघण्यासाठी ते जात होतं. म्हणजे एवढंसंच आहे बघा ते अजून, पण त्याला त्या आवाजाचा त्रास होत होता आणि ते बघायसाठी जात होतं की हे नेमकं काय आहे. आता श्रीने इथं पिझ्झा केलेला होता. त्यानं जेवढं काय सॉस होतं, परत म्हणजे टमॅटो केचप, टोमॅटो सॉस तिखटमधला, परत चीज आणि बटर ह्याचा पूर्ण धुळा केलेला आहे. जेव्हापासून आणले तसं रोज सकाळ संध्याकाळ असं चपातीचा पिझ्झा म्हणून तो असं करून खाते. चपाती करायला लागले की 1-2 गोळं ठेवायला सांगायचं आणि त्याचं असं आपल्या मनानंच स्वतःच ते आम्हाला काही काम सांगत नाही, चिरून द्या किंवा काय. तर श्रीबद्दल बोलायचं झालं तर धडपडी वृत्ती म्हणतात ना, तर तशा प्रकारे आहे. मला तर असं वाटतं तो कधीच आयुष्यात म्हणजे उपाशी पण राहणार नाही. आणि आता अभ्यासाचं तर अजून लांब आहे शिक्षणाचं ते, कारण तो आता 8वीला आहे. अजून 2 वर्ष त्याच्याकडे आहेत, म्हणजे त्याचं पुढचं त्याला समजूपर्यंत म्हणजे कळायला पाहिजे आत्ताच, पण त्याला समजूपर्यंत अजून 2 वर्ष तर आहेत की भविष्यात पुढं काय करायचं आहे काय नाही. 10वीला गेल्यानंतरच मला वाटतं की अनुभव मुलांना जास्त येतो आहे. तर पण त्याला आत्ता बघितल्यानंतर मला असं त्याचा विचार येतो की बाबा तो कधीच उपाशी पण राहणार नाही आणि काय ना काय तर खटपट करत राहणाऱ्यांमधला आहे. म्हणजे तसं मुलींमध्ये बघायला गेलं तर स्त्रीबद्दल. तर चला, आता मी माझ्या कामाला लागणार होतो कारण मला जायचं होतं आज कामावरती. तुम्हाला मंगळवारचा ब्लॉग आला, सोमवार मी ह्या आठवड्यातला गाळलेला होता, मंगळवारचा ब्लॉग आला आणि बुधवारपासून मला जायचं होतं कामावर. आणि व्हिडिओ एडिटिंग करणं राहण्यावाचून व्हिडिओ हा आलेला नव्हता, कारण सकाळी पटकन आवरून 11च्या आत म्हणजे 11 पावणे 11ला निघलो तर आपलं कोण पण रस्त्यात बोलत हे ते असं, म्हणजे दुकानदार ते नाहीत तर ते बोलत ते असे थांबतात. त्यामुळं 11-11:15 वाजतेच बघा कामावरती जायला. त्यामुळं म्हटलं की व्हिडिओचं एडिटिंग जे आहे ते थांबलेलं होतं, त्यामुळे व्हिडिओ मला टाकायला लेट झालेला आहे आणि तुम्ही समजून घेता ह्यातच माझं नशीब समजतो मी. तर झालं आता इथं जेवण त्यांचं झालेलं होतं. ह्या सगळ्यांना उठवलं, ते व्यायाम करून आलेलेच होते पण थोडं दमल्यासारखं होते, त्यामुळे पडलेली होती सुहानी. त्यामुळे म्हटलं की पटकन आंघोळा करून घ्या, म्हणजे मशीन लावून गेले की ही कपडे वाळत घालायला हे आहेत आणि म्हणजे कपडे वाळत घालू शकतात ही. आणि मी भांडी तेन घासून किचन कट्टा आवरून ते मग जायचं असं माझा विचार होता. तर भांडी तेन इथं घासून घेतली आणि पटकन किचन कट्टा आवरून लुटून झाडून काढून मी कामावरती जायला निघालेलो होतो. आता मी इथं बाकीचं काय तर आवरत होतो, तोपर्यंत बघा इथं कॅमेरा सुरू होता आणि श्रीनं मनूसाठी म्हणजे आता जे काय आणले तिचं नाव इवा ठेवलेलं आहे हिनी. आणि कसं काय त्यांच्या मनात आलं काय माहिती, आणि छान आहे मांजर, तर इवा नाव ठेवलेलं आहे. तर तिच्यासाठी श्रीनं इथं घर बनवलेलं आहे. ती झोपल्या म्हणून काय झालंय ना. आणि मांजराकडे लक्ष द्या. चिटकल्या जातो बा ही त्या पाठीमागनं झोपल्या. मी असं बोलून पुढं चाललेलो होतो, दुकानापर्यंत गेलो, तोपर्यंत माझं लक्षच नव्हतं काळू माझ्या पाठीमागनं हळूहळू येत होती. तिला माहीत आहे, कारण आधी 2 दिवस पण आम्ही तिला कोंडून गेलेलो होतो घरात, ज्यावेळी मंडईत चाललेलो होतो त्यावेळेला. तर बघा ही तिथनं बरोबर दारात मी जोपर्यंत तिला जा म्हटलं नाही तोपर्यंत ती तिथंच होती. आणि त्यांचं पण कुत्रं आहे आणि मग दोघांची भांडणं लागतील, त्यामुळं म्हटलं की हिला आणायला नको असं मला रोज वाटते. आज तर मी तिला दरवाजाच्या आत घालून आलेलो होतो, तरी पण ती माझ्या पाठीमागनं आलेली. तर वरती आलो तर इथं काकांची तयारी सुरू होती. आता बेंदूर आला बघा आपला, आणि तर त्या बेंद्राची तयारी यांची सुरू होती. बैलजोडी त्यांनी किती बनवल्यात बघा, तर मोठे, परत मध्यम साईजचे, एकदम लहान, आणि गाय बनवलेले आहे. तर हे कवर असते त्याच्यामध्ये, हे प्लॅस्टर असते, तर त्याच्यामध्ये घालून हे साचे असं उठवून ठेवतात. तर आता हे कधी केलेलं होतं मला नव्हतं माहिती, पण मला वाटते की ह्या 2 दिवसात केलं असेल. मी तर बुधवारी गेलेलो होतो कामावरती. आणि जे आधी हे आहेत म्हणजे जुनं बैल जे आहे त्याला
डागडुजी म्हणजे असं रिपेरी केल्यासारखं त्यांनी करत होते. खायला जे ठेवल्यात ते आता कलर एवढं आणलेले होते, त्यासाठी कलर नव्हता म्हणूनच मी कामावरती गेलेलं नव्हतं. आता कलर एवढे आणलेले आहेत, तर एवढ्या सगळ्या पणत्या ज्या आहेत त्या रंगवायच्या होत्या. आजचा हा दिवस गेला इथंच आणि ह्या दिवसानंतर मला दुसरं कुठलंच काय शूट करणं जमलं नाही. पोरांना पण फोन लागतो आहे अभ्यासासाठी, परत चार्जिंग नसते, असं काय ना काय तर उलाढाली होत असतात. आणि हा दिवस आहे गुरुवारचा. मी देवपूजा करत होतो आणि देवपूजा करून झाली, दिवाबत्ती धूप सगळं लावून झालं आणि ताई आल्या आणि त्यांनी मला जे देवाऱ्यात फूल दिसते बघा, तर ते फूल म्हणजे 2 त्यांच्या झाडाला उठलेले, एक मला दिलं आणि एक त्यांना. तर त्या फुलाच्या नादात हे सगळा घोळ झालेला आहे. मी पापड तळायलासाठी तेल ठेवलेलं होतं आणि मी आपलं ते फूल घालणं देवापाशी दंग झालो की ते फूल घालायला, आणि हळदी कुंकवासारखं असं फूल होतं ते. तर सगळ्या घरातनं तेलाचा धूर. श्री तिथं आलेला होता, पण त्याला वाटलं की मम्मी आता पटकन लगेच उठल आणि बंद करेल गॅस, असं त्याचा तर्क झाला. आणि माझा तर्क असा झाला की श्री आता किचन कट्ट्यापाशी आला आहे, तर तेल बघा उकळत राहत नाही, ते फक्त गरम होत राहते. चहा ते नसले तर उकळला तर समजते माणसाला की बाबा उकळलाय, बंद करावं. पण तेल तसं उकळत नाही, ते फक्त गरम होत होतं. त्यासाठी श्रीला वाटलं की आता ह्याचं काय उकळणार नाही, असं काय तर होत असेल. तर मी इथं त्याला ओरडत होतो की एवढं पण समजत नाही काय, तेल बंद करावं. आणि ठसका एवढा चांगला तासभर घरातनं सगळा ठसका होता. आणि ह्या ताटात पाणी ओतल्यानंतर पालतं झाकून असा जाळ झालेला होता तेलाचा. आणि भांडं बघा किती करपलेलं आहे. तर पापड इथं तळायला घेतलेलं होतं आणि ह्या फुलामुळे एवढा सगळा घोळ झालेला होता. हे फूल घालायला बसलो आणि काय कुठल्या नादात होतं काय माहिती, आणि तेल ठेवले गॅसवरती ते विसरून गेलो. तर ठसका लागून पोरं घरात थांबायला तयार नाहीत आणि ते भांडं पडलं ह्याच्यामध्ये बेसिनमध्ये. पाणी म्हणजे गरम तेलाचं भांडं मी ताट पाण्याचं भरून त्याच्यावरती ठेवलेलं होतं, जाळ होत होता म्हणून. मला सुधरतच नव्हतं नेमकं की काय करावं आणि काय नाही. आता हे संध्याकाळचं टायमिंग आहे. तुम्ही म्हणसाल की मगाशी तर श्री जेवत होता, पण सकाळी मी जाताना पण तो जेवत होता. मी आलो त्यावेळेला पण तो जेवत होता. आता पोरं घरात आहेत तर दिवसभर म्हणजे असं सुरू असते बघा. आता शाळा सुरू झाल्यानंतर एकदा गेलीत की सकाळी डबा घेऊन गेलीत की संध्याकाळी 6 वाजता येणार, तर असं आहे. आता आल्यानंतर म्हटलं जेवलेली भांडी सगळी किचन कट्ट्यावरती पसरून ठेवतात. मी किती वेळा तर त्यांना सांगितले, तुम्ही दिवसातनं 10 वेळा जेवा, मला त्याचं काही प्रॉब्लेम नाही, फक्त भांडी जी आहेत ती टपात भरून ठेवा. पण कुणालाच लक्षात येत नाही आहे. असं शेवटी मुलं आहेत म्हटल्यावर असंच करणार. आल्यानंतर पटकन सगळी भांडी भरून घेतली. पाणी इथं कॉक जो आहे तो लिकेज आहे आणि एकदा जरी नळ सोडला की ते पाणी तिथं साठून राहते आणि मग ते पाणी असं काढायला लागते. आणि चहा ठेवलेला होता मी, तर श्रीची ॲक्टिंग नुसती सुरूच असते आणि त्याला वाटलं की मम्मी चिडल्या का काय माहिती, पण मी काय चिडलो पण नव्हतो काय नाही. मी आलो आपलं गप भांडी गोळा केली आणि चहा ठेवलेला होता, जेवढं काय गरम होतं. आता जे जेवण घेतात तर ह्यातलं चमचे काढून ठेवावं असं होत नाही. आणि मला आज सुहानीनं डबा दिलेला होता, म्हणजे आता उपवास आहे त्यामुळं बटाटा दिलेला होता आणि शेंगदाणं. पण का कुणास ठाऊक मी आता पापड ते भाजून नेलेलं होतं सकाळी, त्यामुळं मला ते काय खायला झालंच नाही आणि पोट असं जड झाल्यासारखं झालं होतं फक्त पापडानंच. मग ते तसंच राहिलेलं होतं. म्हणलं संध्याकाळी जेवणाबरोबर हे घ्यावं म्हणून आता हे गरम करून मी डब्यात काढून ठेवलेलं आहे. आता पाण्याच्या बाटल्या मला वाटलं की पाणी अजून आहे वाटतं, आज आलेलं होतं पाणी आणि त्यांनी कसं काय माहिती पाणी आज सोडलेलं होतं, त्यामुळं आज पाणी होतं. तर म्हटलं की बाटल्या भरून घ्यावं, पण गेलेलं होतं पाणी. आता हांडा भरलेला आहे तर त्यातलं पाणी भरून ठेव म्हणून स्त्रीला सांगितलं. तर पटकन आता ठेव म्हटल्यानंतर थोडा वेळ थांब, असं कर तसं कर असं सुरूच असते त्याचं. मग म्हटलं आता कधी भरतोय त्यावेळेला भरू देईल, कारण तेवढं तर काम आता हे पोरांकडे मी दिलेलं आहे. फ्रीजमध्ये बाटल्या भरून ठेवायचं झालं. मी आता इथं माझा पसारा आवरायला लागलो. संध्याकाळी आता म्हणजे दोघींचा आमचा उपवास आहे त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची पटकन तयारी करून घ्यायची होती मला. त्याला मस्तपैकी थोडासा चहा घ्यावा निवांत बसून आणि मग जेवणाला घालावं. आता असं एकसारखं टी व्ही बघत बसू शकत नाही. संध्याकाळची टायमिंग होत आलेली होती आणि मला जेवण करायचं होतं, त्यामुळं म्हटलं की थोडा वेळ चहा प्यायचा, गाणी लावायची आणि आपल्या कामाला लागायचं. तर इथं स्त्रीचं
हे असं नकर सुरूच होतं, मांजरासोबत कुत्र्यासोबत खेळायचं असं. त्याला म्हणजे आता सुट्टी आहे तोपर्यंत त्याचं आता हेच सुरू राहणार आहे. तर भांडी पहिला बाहेर ठेवली आणि कपडे पण मी आज हातानंच धुणार होतो. का तर म्हणजे हाताचा कलर जात नाही त्यासाठी, आणि ठेवून गेलेलो होतो. तोपर्यंत आलेलो त्या ताई, पाण्यासाठी फोन होता, कारण पाणी बघा आता 4 दिवस येणार नाही आणि त्यासाठी मला फोन करायचा नाही असं पाणीवाले दादा म्हणत होते. आणि पाणी तर आम्ही शेजाऱ्यांकडनं घेतलेलं होतं, त्यामुळं फुलं आमचं ते भरलेलं होतं. पाणी फक्त मिळालं म्हटलं तर काहीतरी एक बारड्या बाथरूममधल्या आणि प्यायचं पाणी तेवढं भरलं असं, आणि पाणी परत गेलेलं होतं. पण त्यांना काय वाटलं की एवढ्या 3 टाक्या भरूपर्यंत पाणी होतं. नाही, तसं नाही. पाणी फक्त प्यायचं आणि एक बाथरूममधल्या 4 बारड्या भरलेल्या होत्या, एवढंच फक्त पाणी आम्ही भरलेलं होतं असं. आता हे आलेले होते आणि हे आल्यानंतर इथनं पुढचा काहीच व्हिडिओ झालेला नाही ताईनो. तर व्हिडिओ लेट टाकत आहे, तर तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते. थोडं काही ना काही तर काम निघा लागले आणि एडिटिंग करायला वेळ मिळेना झाले त्यामुळं. तर असं आता इथं पाणी दिलं ह्यांना, आणि आजपासून तुम्हाला हे व्हिडिओ व्यवस्थित रोजच्या रोज येतील. आता कामाचं काय हाय नाही बघू, आणि इथनं पुढं आता व्हिडिओचं पूर्ण काम जे आहे ते सुरू राहणार आहे.